मित्रांनो, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार नव्हे तर गद्दार संजय देशमुख यांनी पक्षांतर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये गेल्यानंतर एकंदर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील जनतेसोबत जी गद्दारी झाली त्यानंतर आपल्या या यवतमाळच्या कॉटन लँडमधून उद्या सकाळी ठीक 10:30 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा सुरू होत आहे आणि सकाळी ठीक 10:30 वाजता या मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांना मतदारांना साहेब संबोधित करणार आहेत. आणि या सगळ्या दौऱ्याच्या अनुषंगाने चाचपणी करण्यासाठी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे कट्टर शिवसैनिक खासदार सन्माननीय अरविंद सावंत साहेब आपल्यासोबत आहेत. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या डिव्हिजनचे ते संपर्क नेते आहेत. साहेब, एकंदर 2022 मध्ये सुद्धा पक्षासोबत एक गद्दारी झाली होती. एकनाथ शिंदे सोबत ही सगळी लोक गेली होती. आता पुन्हा एकदा नव्याने जी लोक मशालवरती निवडून आली ती लोक पुन्हा एकदा सोडून इतर पक्षामध्ये गेलेली आहेत. काय सांगाल? उद्याला यवतमाळमध्ये साहेबांचा दौरा आहे. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख, ज्यांनी यांना जन्म दिला, ज्यांनी यांना ओळख दिली, बरोबर, ज्यांनी यांचं नाव केलं, ज्यांनी यांना लोकसभेत पाठवलं आणि अंधारातून उजेड देण्याची मशाल हातात दिली, ती गद्दार या यवतमाळमध्ये जन्माला आले. ही यवतमाळवासियांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे. खरं तर उभ्या महाराष्ट्रात चीड आहे. त्या देशाचा भारतीय जनता पार्टीनं बाजार मांडलाय. खरेदी विक्री केंद्र असतात तशी बाजार येते. विकाऊ लोक उभे आहेत, खरेदीदार उभे आहेत आणि कसाही भाव फुटतो. तुम्ही पाहिले मागच्या विधानसभेच्या लोकांनी उभ्या महाराष्ट्रात एक घोषणा होती, 50 खोके एकदम मुखी. बरोबर, घोषणा जशी होती तशीच आहे, काहीही नाही. म्हणजे जो काही त्यांनी खासदार विकास निधीवर जे काही शब्द वापरलेत ना, ते आता तुम्हीच उघडे पाडलेत. सगळ्या चॅनलने दाखवलं. दिलेल्या निधीचा काय वाटोळा केलाय ते दाखवून टाकले. ही माणसं लाचार आहेत आणि विकली गेलेली आहे. सगळ्यात वाईट गोष्ट कोणती आहे तर इथला विचार करताना यवतमाळ वासियांच्या मताची ही प्रतारणार आहे, मतदारांचा अपमान आहे. त्यांनी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्यावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मशाली निशाणीवर बटन दाबून यांना विजयी केलेला आहे. साधारणतः मतदारांना न विचारता स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशासाठी नावं आहेत ना याची आडनावं तो आयुष्यावर पुसून टाकली पाहिजे. हे न शोभणारी नावं लावून ही अवलाद फिरत असते. आणि म्हणून जो तुमच्या मुखातून शब्द आला तेव्हा मला आश्चर्य वाटतं की आमचा एक पत्रकारच गद्दार म्हणाला त्यांना, त्याच्याविषयी आणखीन काय पाहिजे. आणि सर्टिफाय करून टाकलं ते. आणि साहेब, ही डील साधारणतः 50 कोटीमध्ये 60 कोटीमध्ये झाल्याची मतदारांमध्ये चर्चा मतदार असं मला वाटतंय. अजून बिचारे आमचे मतदार साधेमुळे आहेत, त्यांना माहिती नाही ही सगळी किती खोलात बुडालेली आहेत ती. आणि म्हणून या संदर्भात मला खरं तर कार्यकर्ते दाखवून द्या बरं. त्या खासदारांकडे सांगतात आणि पैसे मागत होते. सगळे येतात, काम त्याची द्या, निधी द्या असं म्हणत राहतात. त्या आमदारांचं काम आहे. लोकसभेमध्ये यापूर्वीचा इतिहास काय आहे म्हणजे महाराष्ट्राचे आम्ही जी मोठी माणसं समजतो, मधु दंडवत यांसारखी खासदार होऊन गेले, तेव्हा त्यांचं कुठे बोर्ड दिसतो का हो? त्यांच्या खासदार निधीतून हे टॉयलेट बांधलं म्हणून. बरोबर. मग त्यांचं काम काय होतं? खासदार निधी हा विषयच येत नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल, महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करायचं आणि देशासाठी, देशाची नीती घेताना देशाचा स्वाभिमान जागृत हे काम लोकसभेच्या खासदारांचं आहे. ते मतदारांनी पण आधी समजून घेतलं पाहिजे. आता हे विकाऊ लोकांना आपण जेव्हा मतदान करतो तेव्हा त्यांना सुद्धा एक प्रश्न मतदारांनी विचारला पाहिजे, आम्ही तुला मशालीवर निवडून दिलं, तू मशाल सोडून भलतीकडे चाललायस, पहिला राजीनामा दे, मग निवडणूक लढव, तुला कुठे शेण खायचं तिकडे जाऊन. आता मोडलेला हा पूर्ण पक्ष पुन्हा मजबूत होईल काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला सांगू का, शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे तिला काही नवीन नाही. छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा गद्दार होतेच की. दुर्दैवाने आपलेच मराठे गद्दार होते. कोणी दुसऱ्यांनी गद्दारी नाही केली त्यांना. छत्रपती संभाजीराजांना कोणी पकडून दिलं? आपली अवलाद पण आपलीच होती ना. त्या अवलादी आजही जागृत आहेत. बरोबर, कळलं ना? तर त्या अवलादी आजही तशाच आहेत. लक्षात घ्या, शिवसेनेच्या स्थापनेपासून आम्हाला हे अनुभव आहेत. म्हणजे त्यावेळेला कोणी कोणी आंदोलन केली, मग कसे कोण कोण फुटले,
मग भुजबळांचा 92चा तो काळ, पण कोणीही पक्ष नाही पळवला, पक्षाचं चिन्ह नाही पळवलं. काहींना आम्ही आकडून दिले, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आकडून दिलेले आहेत, पण पक्षाचं चिन्ह घेऊन पक्ष पळवण्याचं काम कोणी केलं नाही. हे ह्या अवलादींनी केलं, या गद्दारांनी केलं. आणि या गद्दारांना पक्ष सोडून पळवताना भाजपने आशीर्वाद दिला, ज्या भाजपाला शिवसेनेने वाढवलं. म्हणजे वटवृक्षावर वाढलेल्या वेलीनच वृक्षाला गिळावं, अशातला प्रकार भारतीय जनता पार्टी करते. माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय राजेंद्र गायकवाड आहेत. भाऊ, उद्या साधारणतः किती लोक येतील, काय अपेक्षा आहेत? हा हॉल जो दिसतोय आपल्याला केलेला, हा तुडुंब भरणार, त्याच्या बाहेरही गर्दी राहणार. बरोबर. कारण शिवसैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. माननीय उद्धव साहेब इथे येत आहे, त्याच्यामुळे याचा आनंद जनतेमध्ये आनंद आहे आणि प्रचंड उत्साह आहे. मित्रांनो, इथल्या आनंदापेक्षा चीड आहे. हा. उद्धवजी ठाकरे साहेब